पाठ क्रमांक पहिला, सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण. अनुकूलन म्हणजे काय? प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात. प्रश्न दुसरा, जलीय वनस्पतींच्या पाने, खोडांवर मेंचट पदार्थांचा पातळ थर का असतो? जलीय वनस्पतींच्या पाने, खोडांवर मेंचट पदार्थांचा पातळ थर असतो कारण जर तो थर नसेल तर ते खोड सडते आणि मग ती वनस्पती नष्ट होऊ शकते. प्रश्न तिसरा, जलीय वनस्पतींची पाने अरुंद रिबिनीसारखी पातळ का असतात? जलीय वनस्पतींची पाने अरुंद रिबिनीसारखी पातळ असतात कारण यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात. खोड व पानांचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना कशासाठी उपयोगी पडतात? खोड व पानांचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. वाळवंटी वनस्पतीचे खोड मांसल का बनते? वाळवंटी वनस्पतीचे खोड मांसल बनते कारण त्याला पाणी व अन्न साठवून ठेवायचे असते. हिमप्रदेशातील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने कोणत्या वृक्षांचा समावेश होतो? हिमप्रदेशातील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन अशा सूचीपर्णी वृक्षांचा समावेश होतो. हिमाचल प्रदेशातील वृक्षांचा आकार शंकूसारखा का असतो? हिमाचल प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी होते तसेच थंडीही खूप असते. शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवर बर्फ साचून राहत नाही तसेच त्याच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात. जंगल प्रदेशातील वेलींच्या खोडांवर असणारे तणाव म्हणजे काय? जंगल प्रदेशातील वेलींच्या खोडावर असणारे तणाव म्हणजे खोडांचे अनुकूलनच होय. कुरणे मोठ्या प्रमाणात कोठे आढळतात? कुरणे मोठ्या प्रमाणात डोंगर उतारावर, पठारी व मैदानी प्रदेशात आढळतात. अमरवेलीला चूषक मुळे का असतात? अमरवेलीला चूषक मुळे असतात कारण आधारक वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी. बदक पाण्यात असताना का ओले होत नाहीत? बदक पाण्यात असताना ओले होत नाहीत कारण त्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यांवरून ओघळून जाते. बेडूक पाण्यात कशाद्वारे श्वसन करतो? बेडूक पाण्यात त्वचाद्वारे श्वसन करतो. वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी का असते? वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते कारण त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही व सहजतेने भक्ष्य पकडता येते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक का असतात? शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक असतात कारण त्यांना वेगाने उड्या मारत धावता यावे म्हणून. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी वाळवंटी प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा कशी असते? शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी वाळवंटी प्रदेशातील राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. वाळवंटी प्रदेशातील जहाज कोणाला म्हटले जाते? वाळवंटी प्रदेशातील जहाज उंटाला म्हटले जाते. कीटकांची शरीरेही निमुळती हलकी का असतात? कीटकांची शरीरेही निमुळती व हलकी असतात कारण त्यांना हवेत उडता यावे म्हणून त्यांची शरीरेही निमुळती व हलकी असतात. वटवाघूळ कसे उडू शकते? वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकते. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमध्ये पानांचे अनुकूलन स्पष्ट करा. वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते. या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील पानांच्या अनुकूलनाचे फायदे सांगा. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील पानांचे काट्यांमध्ये रूपांतर होते. या रचनेमुळे त्याच्या शरीरातील अगदी
कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. हे फायदे होतात. जंगलात वृक्ष उंच का वाढतात? सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी जंगलात वृक्ष उंच वाढतात. बुरशी प्रकाश संश्लेषण का करू शकत नाही? हरितद्रव्य नसल्याने बुरशी प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी कीटक भक्षण करणाऱ्या वनस्पतींची नावे सांगा. घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात.